नमस्कार मित्रांनो, आज आपण वृषभ राशीबद्दल पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, येणारे काही दिवस तुमच्यासाठी नवीन अनुभव, नवीन विचार आणि काही अनपेक्षित बदल घेऊन येऊ शकतात. काही काळापासून ज्या गोष्टी थांबल्या आहेत असं वाटत होतं, त्यामध्ये हळूहळू हालचाल जाणवू शकते. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेले विचार आता स्पष्ट होऊ लागतील. काही लोकांना स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा होऊ शकते, तर काहींना जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. या काळात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि योग्य निर्णय. प्रत्येक संधी मोठ्या आवाजात येत नाही. काही वेळा लहान घटना देखील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरण, कामातील बदल किंवा नवीन लोकांशी होणारा संवाद यामध्ये काही वेगळे अनुभव येऊ शकतात. तुमच्या मनात जर एखादी योजना असेल तर तिच्यावर काम सुरू ठेवण्याची वेळ असू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळा आपण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो ते आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात समोर येते. त्यामुळे प्रत्येक दिवसाकडे सकारात्मक नजरेने पहा. या काळात तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद वाढवा. काही गोष्टी बोलून सोडवता येतात. शांत राहून विचार केल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. कारण पुढे येणारा काळ हा फक्त बदलांचा नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचाही असू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, आता आपण येणाऱ्या बदलांबद्दल बोललो. पण आता प्रश्न असा आहे की हे बदल नेमके कोणत्या स्वरूपात दिसू शकतात? कारण प्रत्येक संधी ही लगेच ओळखता येतेच असं नाही. काही वेळा ती अगदी साध्या घटनांमधून आपल्या आयुष्यात प्रवेश करते. येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या विचारांमध्ये आणि दैनंदिन कामांमध्ये थोडा बदल जाणवू शकतो. काही गोष्टी ज्या आधी कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागू शकतात. एखादे अपूर्ण काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते किंवा नवीन सुरुवात करण्याचा विचार मनात येऊ शकतो. पण या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे घाईपेक्षा सातत्य अधिक महत्वाचं असतं. घाईपेक्षा सातत्य अधिक महत्वाचं असतं. घरातील वातावरण, जवळच्या लोकांचे बोलणे आणि तुमच्या मनातील भावना याकडे लक्ष द्या. काही वेळा आपल्याला हवे असलेले उत्तर बाहेर नाही तर आपल्या विचारांमध्ये सापडते. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहू नका. या काळात तुमच्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा महत्वाचा ठरू शकतो. काही जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. जे लोक तुमच्या सोबत आहेत त्यांच्या सोबत अधिक मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा. काही नवीन कल्पना किंवा नवीन दिशा तुमच्या समोर येऊ शकते. लक्षात ठेवा मित्रांनो, नशीब बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं अधिक महत्वाचं असतं. कारण जेव्हा विचार बदलतात तेव्हा अनेक वेळा मार्ग आपोआप तयार होतात. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, आतापर्यंत आपण बदल, नवीन संधी आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याबद्दल बोललो. पण आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे, कारण अनेक वेळा आयुष्यात मोठे बदल येण्याचे काही लहान संकेत दिसू लागतात.
हे संकेत ओळखणं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं महत्वाचं ठरू शकतं. येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या मनात काही नवीन कल्पना येऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्ही बराच काळ पुढे ढकलत होतात, त्यांना पुन्हा सुरुवात करण्याची इच्छा होऊ शकते. काही लोकांना स्वतःच्या कामात नवीन ऊर्जा जाणवू शकते, तर काहींना जवळच्या लोकांकडून चांगला पाठिंबा मिळाल्यासारखं वाटू शकतं. पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. कधी कधी आपण योग्य वेळेची वाट पाहत राहतो आणि संधी समोर असूनही ती हातातून जाऊ देतो. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोणतीही नवीन कल्पना, नवीन ओळख किंवा नवीन सुरुवात पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. प्रत्येक गोष्ट लगेच परिणाम देईलच असं नाही, पण सातत्य ठेवल्यास बदल जाणवू शकतो. घरातील वातावरणातही काही सकारात्मक चर्चा होऊ शकते. काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळू शकते. संवाद, संयम आणि समजूतदारपणा हे सर्वात महत्वाचे मोठे साथीदार ठरू शकतात. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. ते छोट्या निर्णयांमधून, सातत्यातून आणि योग्य वेळी घेतलेल्या कृतीतून घडतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जाण्याची तयारी ठेवा. कारण काही वेळा नशीब बदलत नाही, आपण स्वतः बदलतो आणि त्यानंतर आयुष्य बदलायला सुरुवात होते. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, आतापर्यंत येणाऱ्या दिवसांमध्ये बदल, नवीन संधी आणि योग्य निर्णय याबद्दल बोललो. आता या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग समजून घेण्याची वेळ आहे. कारण अनेक वेळा आपण नशीब बदलण्याची वाट पाहत राहतो, पण खरा बदल आपल्या विचारांपासून सुरू होत असतो. येणाऱ्या काळात तुम्हाला काही गोष्टी नव्याने समजायला लागू शकतात. काही जुन्या सवयी बदलण्याची गरज वाटू शकते. काही निर्णय पुन्हा विचार करण्यास भाग पाडू शकतात आणि काही लोक तुमच्या आयुष्यात सकारात्मक भूमिका निभावताना दिसू शकतात. पण यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक बदलाला वेळ द्यावा लागतो. घरातील वातावरण, स्वतःची ध्येय आणि मनातील विचार यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. या दिवसांमध्ये काही नवीन शिकण्याची, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि जवळच्या लोकांशी अधिक मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळू शकते. कोणत्याही गोष्टीची घाई अजिबात करू नका. शांतपणे घेतलेला निर्णय अनेक वेळा पुढे जाऊन मोठे परिणाम देतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, नशीब हे फक्त वाट पाहणाऱ्यांना साथ देत नाही, तर सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांनाही नवी दिशा देऊ शकतं. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, नेहमी सकारात्मक राहा आणि प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसारखा जगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. भेटूयात पुढील अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.